गौळणीच्या भगवान परमात्मा घरी गेला. जाताना रिकामा गेला नाही, मुंगूस घेऊन गेला. मुंगूस त्यानं सोडलं. आता मुंगूस काय असा प्राणी आहे, मुंगूस काय गपची बसत नाही. ते लागलं उकरायला. ती म्हणली बाई आमचा पिंट्याचा पप्पा एक तर भेकड. त्यानं झुरळ पाहिलं तरी त्याच्या मांड्या इठल 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 करतात. एवढं मोठं झुरळ, एवढं मोठं मुंगूस पाहिलं. ती म्हणली आमच्या पिंट्याच्या पप्पाला माकड गुन्ह्या चिकन गुन्ह्या संघ सुरू झाला. लाईट लावला, आतून काढलं बाहेरलं तर एवढं मोठं मुंगूस. याची बोबडी वळाली तिची बोबडी वळाली. हा म्हणलायचा घुमूस आहे आणि ती म्हणायची सुमुंग आहे. हा म्हणायचा घुमूस आणि ती म्हणायची सुमुंग. एकालाही मुंगूस म्हणता येईल. ती म्हणली बाई इतका त्रास दिला. सगळ्या गवळणीच्या घराने ऐकले. यशोदा म्हटली पाहुणे 1 वाजलाय, तुमचं झालं का? गवळणी म्हटलं यशोदे आमचं संपत नाही. याच्या खोड्या सांगू किती, महिपत्र सिंधू आटे. याच्या खोड्या सांगत असताना पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली, कल्पतरूंची लेखणी केली आणि अंगणवाडीची मास्तरीने लिहायला बसवली. नाही साक्षात सरस्वतीची देवता जरी लिहायला बसवली तरी सुद्धा समुद्राची शाई आटून जाईल, कल्पतरूची लेखणी झिजून जाईल आणि सरस्वतीचा हात तुटून येईल तरी सुद्धा याच्या खोड्या पूर्ण होणार नाही.